नमस्ते मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत हुशार म्हातारी. खूप वर्षापूर्वी एका छोट्या गावात गरीब पण हुशार म्हातारी राहत होती. तिचं कोणीच नव्हतं, पण ती खूप धाडशी आणि शहाणी होती. गावातील लोक नेहमी म्हणायचे की ही म्हातारी गरीब असली तरी तिची अक्कल मात्र खूप मोठी आहे. एके दिवशी म्हातारीला तिच्या नातवाला भेटायला दुसऱ्या गावात जायचं होतं. सकाळी लवकर ती उठली आणि काठी घेऊन जंगलाच्या रस्त्याने निघाली. जंगलात थोडे पुढे गेल्यावर अचानक तिच्या समोर एक कोल्हा आला. कोल्हा म्हातारीला म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, आज मी तुलाच खाणार. म्हातारी थोडीशी घाबरली, पण लगेच तिने हुशारीने विचार केला. ती शांतपणे म्हणाली, अरे कोल्हा, मला आता खालस तर तुला काहीच मिळणार नाही. मी खूप बारीक आहे. मला आधी माझ्या नातवाकडे जाऊ दे. मी तिथून भरपूर खाईन आणि जाड होईन. परत येताना तू मला खा. तुला जास्त मांस मिळेल. कोल्ह्याला म्हातारीचं बोलणं खरं वाटलं. तो म्हणाला, ठीक आहे, पण परत येताना तू इथूनच जा. म्हातारी नातवाच्या घरी पोहोचली. तिने त्याला सगळी गोष्ट सांगितली. मग दोघांनी एक युक्ती केली. त्यांनी एक मोठा भोपळा आणला. त्या भोपळ्यात म्हातारी बसली आणि भोपळ्याला ढकलत जंगलाच्या रस्त्यावर सोडलं. भोपळा गोल गोल फिरत जंगलातून जात होता. तेवढ्यात कोल्ह्याने तो भोपळा पाहिला. तो म्हणाला, अरे भोपळ्या, इथून एखादी म्हातारी गेली का? भोपळ्यातून म्हातारीने आवाज बदलून सांगितलं, कुठली म्हातारी? मी तर भोपळा गोल गोल फिरतोय. कोल्ह्याला काहीच समजलं नाही. तो बाजूला झाला आणि भोपळा पुढे जात गावात पोहोचला. म्हातारी सुरक्षितपणे घरी आली. त्या दिवशी सगळ्यांना गावांना समजलं की हुशारीने मोठं संकटही टळता येते. या गोष्टीतून आपल्याला असं शिक्षण भेटतं की अडचण आली तरी घाबरू नये. हुशारीने विचार केला तर मार्ग नक्की सापडतो. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.